ओम शांती. नमस्कार. जीवन मूल्य यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आज आपला विषय आहे आपला आहार काय असावा. आज या धकाधकीच्या जीवनामध्ये, यंत्रवत जीवनामध्ये मनुष्य आज घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत आहे, चालत आहे. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर झाली पाहिजे, या गोष्टीकडे सगळ्याचा कटाक्ष असतो. आणि त्यामुळं त्या धावत्या जीवनामध्ये आपल्याला आपली जी जीवनशैली आहे, आणि त्या जीवनशैली त्यामध्ये आपली आहारशैली, ही जी आहारशैली आहे, ही आहारशैलीबद्दल आज मॉडर्न मेडिकल सायन्स किंवा आजच्या प्रगत युगामध्ये अनेक प्रकारचे ओपिनियन किंवा मतांतर आहे. हा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण या विषयावर बोलतो. प्रत्येक जण आज या ठिकाणी माहितीचं भंडार आज आपल्याला उपलब्ध आहे. आणि त्यामुळं जसं आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, सो मेनी कुक्स स्पॉइल द फूड. जे अनेक आचारी जर एकत्र झाले तर ते जेवण बिघडून जातं. त्याप्रमाणे आजच्या मनुष्याची अवस्था आहे. या सगळ्याच्या गराड्यामध्ये आपला वास्तविक आहार काय आहे हे आपण विसरून जातो. अनेक जण तर्क लावतात, अनेक जण आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि आपली माहिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून निरोगी व्हाल, या माध्यमातून निरोगी व्हाल. परंतु आज आपण बघतोय या सगळ्याचा परिणाम काय आहे. असं म्हणतात की जो दवा देता गया मर्ज बढ़ता गया, अशी हालत आहे. मग आज जर एवढ्या प्रणाली उपलब्ध आहेत, आज जर मेडिकल सायन्समध्ये एवढे उपचार उपलब्ध आहेत, तर मग आज हॉस्पिटलची संख्या का वाढत आहे, आज शस्त्रक्रियाची संख्या का वाढत आहे, आज हृदयरोगाची संख्या का वाढत आहे, आज मधुमेहाची संख्या का वाढत आहे, आज कोणीही मनुष्य इतकं सगळं उपलब्ध असतानाही निरोगी जीवन का जगत नाही, आज आपल्याला औषध गोळ्याचा आहार का घ्यावा लागतो, आणि अनेक वर्षानुवर्षांपासून शुगरची बिमारी चालू आहे, त्यासाठी जीवनपर्यंत आहार औषध घेण्याचं का सुचवलं जातं. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मित्रांनो असं वाटतं की कुठंतरी आपल्याला या गोष्टीबद्दल पुरेसं ज्ञान नाही. प्रत्येक जण विचारतोय, डॉक्टर मी काय खाऊ, मी काय खाऊ, मी काय खाल्लं पाहिजे, सकाळी काय खाल्लं पाहिजे, दुपारी काय खाल्लं पाहिजे, संध्याकाळी काय खाल्लं पाहिजे. या सगळ्या माध्यमातून आपण म्हणतो की गोंधळ, कन्फ्यूज, इंग्लिशमध्ये शब्द आहे, कन्फ्यूज झालेलं, गोंधळलेलं, कळत नाहीये नेमकं काय करायचं. परंतु मनुष्य बाहेरून सगळं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या आधारे जीवनात आणण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आपल्या आतमध्ये काय चाललेलं आहे, माझी जीवनशैली कसं आहे, माझं जे शरीर बनलेलं आहे, माझं जे मन बनलेलं आहे, माझं जे जीवन आहे, हे माझ्यापेक्षा कोणी इतर व्यक्ती व्यवस्थित जाणू शकत. मीच माझ्या जीवनाला व्यवस्थित जाणू शकतो, मीच माझ्या सवयीला व्यवस्थित जाणू शकतो. माझ्या सवयी काय आहे हे मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, आणि त्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे हे मला चांगल्या पद्धतीने कळतं. आणि असं असतानाही आपण बाहेरचं कुठलं तरी नॉलेज आणून, कुठली तरी पॅथी आणून, कुठली तरी आहार प्रणाली आणून ते आपण जीवनामध्ये प्रयोग करतो, आणि प्रयोग करून आपण ते आरोग्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मगाशी म्हणल्याप्रमाणे जो दवा करता चला मर्ज पडता चला, अशा पद्धतीनं आपल्या जीवनाची अवस्था. मग प्रश्न हा पडतो
की माणसाचा वास्तविक आहार काय असावा. हे फक्त आपण जर विचार केला, निसर्गाकडे बघितलं तर फक्त हा मनुष्यच विचारतो. निसर्गातला कोणताही प्राणी विचारत नाहीये की मी काय खाऊ, कारण त्या प्राण्यालाही माहित असतं की माझा आहार काय आहे. निसर्गामध्ये प्रत्येक प्राण्याचा, प्रत्येक समाज घटकाचा आहार ठरलेला आहे. गाय काय खाते? चारा खाते, वैरण खाते, कडबा खाते. पक्षी काय खातात? दाणे खातात. वेगवेगळे प्राणी, घोडा काय खातो? हरभरा खातो. हत्ती काय खातो? गवत खातो. सिंह काय खातो? हिंस्र प्राण्याची शिकार करून खातो. सिंह काय खातो? प्राण्याची शिकार करून खातो. प्रत्येकाचा निसर्गातला आहार ठरलेला. मग माणसाचा आहार काय? आज मनुष्य सगळ्या प्राण्याचा आहार खातो, सगळ्या प्राण्याचं दूध पितो, अन्न खातो, भाज्या खातो, फळं खातो, मांस खातो, दूध पितो. सगळं मनुष्य, आज मनुष्य सगळ्या प्राण्यांच्या मार्फत, सगळ्या धान्याच्या मार्फत, सगळ्या स्रोत जे उपलब्ध आहेत ते मार्फत आपल्याला आहार घ्यायचा प्रयत्न करतो. मग वास्तविक मनुष्याचा आहार काय आहे हे आपल्याला पडलेला प्रश्न आहे. कसा ओळखायचा मनुष्याचा आहार आहे? तर यासाठी आपण पुराणामध्येही दाखला आपल्याला मिळतो. श्रीमद भगवद्गीतामध्ये एका अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की मनुष्याचा आहार काय पाहिजे, मला काय प्रिय आहे. साक्षात ईश्वराने सांगितलं की पत्रम पुष्पम फलम त्वयम. हे अर्जुन, मला पत्रम पुष्पम फलम त्वयम म्हणजेच याचा अर्थ आहे की पत्र म्हणजे पानं म्हणजे भाज्या, पुष्प म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलं जे भाज्याच्या स्वरूपात आहेत, त्यानंतर फळं आणि इतर समजा काही नट्स आहेत, त्या नट्स या आवश्यकता आहेत. आणि म्हणून आपलं सुद्धा जे भोजन आहे ते भोजन मनुष्य मूलतः फलहारी आहे. फल मूल कंद मूल हे त्याचा आहार. परंतु आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्राणीजन्य आहार, दुग्धजन्य आहार, बेकरीजन्य आहार, अनेक प्रोसेस केलेला आहार आपण आज मोस्टली खातो. आणि त्यामुळं इतर आहार खाल्ल्यामुळं आज आपण आजारी आहोत. आपला आहार विसरून आपण इतर प्राण्यांचा किंवा इतर घटकांचा आहार खातो आणि त्यामुळं आज आपण स्वस्थ राहू शकत नाही. म्हणजे केवळ भाषण नाहीये, तर हे अनुभवजन्य आहे. अनुभवाच्या आधारे आम्ही आपणाला सांगत आहोत की आपलं हे शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला पंचमहाभूताची गरज असते. अग्नी, वायू, आकाश, जल, पृथ्वी. आणि या 5 तत्वांनी दीर्घकाळ बनवलेलं वनस्पतीजन्य फळ, सूर्यप्रकाशाचा दीर्घकाळ सानिध्य लाभलेलं फळ हे आपलं अन्न आहे, हे आपलं भोजन आहे. आणि हे फल खाऊनच मनुष्य स्वस्थ राहू शकतो. आता आपण म्हणू की आयुष्यभर मनुष्य फळावर राहू शकतो. हा प्रश्न कोणत्याही प्राण्याला पडत नाही. चिमणी असा विचार करत नाही की मी दाणे खाऊन आयुष्यभर राहू. हत्ती असा विचार करत नाहीये की मी आयुष्यभर गवत खाऊनच राहू का, इतर काही खायचं नाही का मला. तसं मनुष्य विचारतोय की मी फळ खाऊनच राहायचं का आयुष्यभर. अरे बाबा, तुझा जो आहार आहे ना तो खाऊन राहा. तुझा आहार काय? प्रयोग करा. अन्न खाल्ल्यानंतर काय होतं, अन्न बंद करल्यानंतर काय होतं, फळं खाल्ल्यानंतर काय होतं, भाज्या खाल्ल्यानंतर काय होतं, प्राकृतिक आहार खाल्ल्यानंतर काय होतं, मॅनमेड आहार खाल्ल्यामुळं काय होतं, प्राणीजन्य आहार खाल्ल्यामुळं काय होतं, मांसाहार खाल्ल्यामुळं काय होतं.
याचा विचार करा ना जरा. म्हणजे सर्व विचार करून मग आपला आहार काय ते आपण अनुभवाने ठरवायचं की आपला आहार काय आहे. तसं कोणताही प्राणी ठरवत नाही की माझा आहार. त्याला जे दिलाय आहार निसर्गानं तो खातो आणि तो स्वस्थ राहतो. त्याला कधीही कुठले आजार होत नाही. झालेच तर ते स्वतः बरं करून येतो. आपल्या शरीरामध्ये रोग निवारण करण्यासाठी शक्ती परमात्म्याने देऊन ठेवलेली आहे. आपले हात आणि पाय हे किंवा आपलं हृदय, आपलं प्रत्येक आपली जी प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये प्रचंड ताकद आहे जी आपल्याला कोणत्याही औषधाविना शरीर आपल्याला तंदुरुस्ती किंवा आरोग्य हे लाभू शकतं. आज मनुष्य औषध बिना जगणं फार कठीण आहे. क्वचितच असे माणसं सापडतात की ज्यांनी औषध घेत नाही. आम्ही आपल्याला सांगू शकतो, माझा स्वतःचा अनुभव आहे. गेली 10 वर्षापासून मी कोणत्याही प्रकारचं औषध, गोळी, इंजेक्शन, मेडिकल टेस्ट केलेली नाही. सगळ्यापासून दूर आहे. आज माझा हॉस्पिटलचा खर्च 0 आहे वैयक्तिक. हे माझ्या अनुभवाने सांगतो. पण ज्याप्रमाणे मी प्रयोग केला आणि मी माझा आहार ठरवला, आपल्याला समाजामध्ये राहायचं, काय खायचंय काय नाही खायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कितपत खायचं. आहाराचं मुख्य तंत्र काय आहे? भूक लागल्यानंतर खा, तहान लागल्यानंतर प्या, झोप आली झोपा, शौचाला जायचे, शौचाला इच्छा असेल तर जावा. या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत. जितकी भूक आहे तितकंच खावं, जितकी तहान आहे तितकंच प्यावं. परंतु आज आपण वेळ झाली म्हणून खातोय, जेवणाची वेळ झाली म्हणून खातोय, विनाकारण पाणी पितोय, सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पितोय. गरज नाही. गरज नसताना आपण अप्राकृतिक गोष्टी करतो. प्रकृती काय असं म्हटलं जातं की भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती आहे. भूक नसताना खाणं ही विकृती आहे. आणि भूक लागल्यानंतर दुसऱ्याला देऊन खाणं ही आपली संस्कृती. म्हणून जितकी कडक भूक तितकंच आपलं आरोग्य चांगलं राहतं. भूक आजकाल रोगाची संख्या का वाढलेली आहे? कारण आपण भूक नसताना खातो आणि भूक नसतानाही चुकीचं खातो. त्यामुळे आपण आजारी पडतो. आपण प्रत्येकाने प्रयोग करून बघायला हवा की आपण कडकडीत भूक लागल्यानंतर आपण काही खाल्लं तर आपल्याला पचून जातं. परंतु आज आपण भूक नसताना खातो, तहान नसताना पितो, पाणी पितो, इतर द्रव्य पदार्थ पितो, कोल्ड्रिंक पितो, दारू पितो, चहा पितो, अनेक प्रकारचे पेय पदार्थ आपण पितो. भूक नसताना, तहान नसताना, आवश्यकता नसताना सुद्धा. आणि त्यामुळं या शरीरावर एक प्रकारचा ताण पडतो. आपल्या मेंदूची शक्ती, शरीरामध्ये जे अन्न टाकलेले, जे काही पदार्थ टाकलेले असतात ते पचवण्यासाठी नेहमी तिकडं व्यस्त असतात. आणि मग बौद्धिक काम करण्यासाठी जर आपल्याला एनर्जी पाहिजे त्यावेळेस मिळत नाही, सुस्ती येते, आळस येतो. त्यासाठी आपल्याला पाचनजन्य पदार्थ जे आपल्याला सहज पचून जातात अशा प्रकारचं भोजन आपण स्वीकारलं पाहिजे. आणि आपली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला बौद्धिक काम करण्यासाठी खर्चली पाहिजे. जी की आपण खाल्ल्या आपल्याला की आपण ज्यावेळेस जेवण करतो, अन्न खातो, त्यावेळेस आपल्याला नॅचरली रक्तप्रवाह पोटाकडे जातो आणि आपल्याला सुस्ती येते, आपण झोपायला लागतो. परंतु अन्नाचं काम आहे तर अन्न खाल्ल्यानंतर तरतरी वाटली पाहिजे. उलट काय होतं? अन्न खाल्ल्यानंतर सुस्ती येते. याचा अर्थ काय की आपली सर्व शक्ती अन्न पचवायला उपयोग होत आहे. आणि त्यामुळं जे आपलं नॅचरल अन्न आहे ते पचवण्यासाठी ब्रेनला शक्ती खर्च करायची गरज नाही. परंतु जे आपलं अननॅचरल आहार आहे ते खाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त शक्ती खर्च करावी. आणि मग थकवा येतो, आळस येतो, मग पुन्हा झोप गाढ लागत नाही, स्वप्नवत झोप लागते. त्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम आहेत. म्हणून आपण आपला आहार आपल्या सवयीनं ठरवायचा. निसर्गदत्त आहार, ईश्वरानं दिलेला आहार, प्रकृती मातेनं दिलेला आहार हा आपला खरा आहार. प्रत्येकाने ठरवायचे की माझी पचनशक्ती कशी आहे, मला काय आहार घ्यायला पाहिजे. इतर बाहेर कोणी सांगून तुम्हाला उपयोग नाही. कारण
प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी आहे. असं म्हणतात की प्रत्येकाचं जे जसं संतांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा नकळे. म्हणजे प्रत्येक घट म्हणजे शरीर, प्रत्येकाची शरीर प्रकृती ही वेगळी आहे. प्रत्येकाचं जे रहन सहन जीवन प्रणाली, प्रत्येकाची जी या ठिकाणी भरलेली कॅसेट आहे ती प्रत्येकाचं रेकॉर्डिंग वेगळं आहे. परंतु आपण तुलना करतो कुणाशी, निसर्गामध्ये एका प्राण्याशी कुणाही प्राण्याशी तुलना करू शकत नाही. आपल्याकडे हस्तरेषा आहेत. आज जगात 800 करोड लोक आहेत, कुणाच्याही हस्तरेषा कुणालाही मिळत नाही. म्हणून आपण आधार कार्ड काढताना अंगठा लावतो. म्हणून आपण तुलना करून परेशान होण्यापेक्षा मला काय करायचं, माझा आहार काय असला पाहिजे, मला कसल्या कशा पद्धतीनं जीवन जगायचं, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आणि म्हणून मनुष्य आपण विचार करणारा प्राणी आहे, विचारशील संवेदनशील प्राणी आहे. आणि त्यामुळं त्यांनी या जास्त ओहापोहामध्ये न जाता आपला आहार काय आहे हे ठरवून सवयीनं आपल्याला काय पचतं, कोणता आहार खाल्ल्यानंतर मी स्वस्थ राहू शकतो हे आपण स्वतः ठरवायचं आहे आणि आपला आहार नक्की करायचा आहे. मित्रांनो, या आहारशास्त्राबद्दल अनेक हजारो लाखो पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. तरीही आपण आज आजारी आहोत, तरी आपण बिमार आहोत, तरी आपण रोगी आहोत. आणि म्हणून आपण आपल्या सवयीने ठरवायचं की आपल्याला काय खाल्ल्यानंतर आपण निरोगी राहू. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आपण चेक करायचं की आपल्याला खरीच भूक लागते का, खरंच आपण आपली दिनचर्येमध्ये आपण नैसर्गिक जीवन प्रणालीचा अवलंब करतो का, माझं खाद्य पदार्थच मी खातो का इतर पदार्थही मी खातो, माझं मी कितपत माझं जीवन तणावग्रस्त आहे, रोगग्रस्त आहे, हे सगळं विचार करून सगळं. आणि जर आपण या प्रकृती नियमाचं पालन करत नसू आणि डॉक्टरकडे जात असू तर डॉक्टर ही काही करू शकत नाही, औषध दिल्याशिवाय काही करू शकत नाही. आणि औषध खाल्ल्यानंतर आपण स्वस्थ राहू याची गॅरंटी आपल्याला डॉक्टरही देऊ शकत नाही. म्हणून हे मनुष्य प्राणी विचार कर, डॉक्टरकडे जाण्यापूर्वी 100दा विचार कर की मी आरोग्याच्या सर्व नियमाचं मी व्यवस्थित पालन करत आहे का. नसेल करत तर कशाला जाता डॉक्टरकडं. म्हणून मित्रांनो, प्राथमिक स्वरूपामध्ये आज आपणाला आहाराबद्दलची माहिती दिलेली आहे. यानंतरही पुढच्या भागामध्ये आपण आहाराबद्दल आणखी जाणून घेऊया. आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जनजागृतीसाठी आपण सहकार्य करावं. कारण या चॅनलचा उद्देशच आहे की प्रत्येक मनुष्य आपल्याला सुख शांती मिळावं, प्रत्येकजण स्वस्थ राहावा, निरोगी राहावा. त्यामुळे प्रत्येकाच्या निरोगी आयुष्याची आपण या ठिकाणी मंगल कामना करू. आणि या जीवनमूल्य चॅनलच्या मार्फत आपण सर्वांनी हे अधिक नवीन नवीन विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असे आपल्याला या ठिकाणी नम्र निवेदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ओम शांती.